नमस्कार मित्रांनो, मी कांगणे सर. आजची बोधकथा बुद्धिमान. छत्रसाल नावाचा एक राजा होता. तो अत्यंत न्यायप्रिय उत्तम प्रकारचा राज्यकारभार करत असताना घडला असं की एक दिवस राजा आपल्या महाली सकाळी सकाळी बसला होता. एवढं सकाळचं सोनेरी किरण टाकलेलं, सूर्याची किरण पडलेला तो महाल, त्या महालामध्ये राजा अगदी आनंदात बसलेला होता. परंतु चेहऱ्यावर आणि मनामध्ये राजाच्या दुःख होतं. दुःखाचं कारणही तसंच होतं. दरबारात असलेला अनुभवी आणि मनमिळावू सगळ्यांशी चांगला वागणारा प्रधानमंत्र्यांचं निधन झालं होतं. ते निधन होऊन 4 दिवस झाले तरी त्या राज्यावरली, नगरावरली आणि राजाच्या मनातली शोक, दुःख काही जात नव्हतं. राजा विचार करत होता नवा प्रधानमंत्री नेमावा. परंतु घरामध्ये मात्र राणीचा हट्ट होता की नवा प्रधानमंत्री माझा भाऊच झाला पाहिजे. म्हणजेच राजाचा मेव्हणा प्रधानमंत्री करावा असं महाराणीचं मत होतं. आणि सगळ्या मंत्रिमंडळाचं आणि राजाचं मत, त्या दरबारातला एक अनुभवी मंत्री यालाच प्रधानमंत्री पद द्यावं असा विचार होता. पण राणी काही ऐकायला तयार नव्हती आणि राजाला राणीचा हट्ट मोडता येत नव्हता. काय करावं विचार पडला आणि राजा डोकं सुन्न झालं म्हणून सकाळच्या पारी शांतपणे आपल्या बंगल्याच्या छतावरती बसलेला. विचार करत करत असताना राजाच्या डोक्यामध्ये एक आयडिया आली, एक युक्ती सुचली. आणि ती युक्ती अशी होती की आपल्या वडिलाच्या काळामध्ये असलेला प्रधान, तो वयोप्रत्वे आता म्हातारा होऊन घरी होता, पण त्याचा अनुभवानुसार त्याचा सल्ला घ्यावा हे राजाच्या डोक्यात. आणि सल्ला घेण्यासाठी, त्याच्याकडून काही माहिती घेण्यासाठी राजा स्वतःहून त्या माजी प्रधानमंत्र्याच्या घरी गेला. त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रधानमंत्र्यांनी राजाचं बोलणं, राणीचं काय म्हणणं आहे ते राजाच्या तोंडून, मंत्रिमंडळाचं काय म्हणणं, हे सगळं शांत आणि शांतपणे ऐकून घेतलं. आणि माजी प्रधानमंत्र्यांनी एक राजाला सल्ला दिला. सल्ला दिल्यानंतर तो राजाला सल्ला मात्र आवडला, ती युक्ती आवडली आणि राजा घरी आला. मात्र त्या दिवशी राजानं मनोमन विचार केला की माजी प्रधानमंत्र्यांनी दिलेला सल्ला, ही युक्ती एकदा उपयोगात आणून बघायची. आणि मग मात्र त्या प्रधानमंत्र्याच्या सांगण्यानुसार राजानं दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या महाराणीला बोलवलं आणि महाराणीला सांगितलं, हे बघ, तुझा भाऊ प्रधानमंत्री करायला हरकत नाही, पण त्याची आपण बुद्धिमत्ता, त्याची आपण हुशारी, त्याची आपण परीक्षा थोडीफार घेऊ. आणि जो मंत्रिमंडळाचा निर्णय आहे की हा प्रधानमंत्री असावा, याचीही परीक्षा घेऊ. आता मात्र राणीला हो नाही करता आलं नाही, कारण दोन्ही प्रधानमंत्री होणार आणि यांची परीक्षा घ्यायची, याच्यात मात्र राणीनं होकार भरला. त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी राजानं राणीच्या समोर सुतळीचे 4-5 तुकडे आणले आणि 10-10 फुटाचे ते तुकडे त्या आपल्या मेव्हण्याच्या हाती दिले. आणि मेव्हण्याला सांगितलं, जा बाजारात जा, का तुला वाटेल तिथे जा, ह्या 4-5 सुतळ्या विक आणि 5,000 रुपये घेऊन. त्या राणीच्या भावानं प्रधानमंत्री व्हायचं या आशेनं त्या 5-7 सुतळीचे तुकडे ते घेतले हातामध्ये, 2 नौकर हातामध्ये घेतले आणि गावगाव फिरून ही 5,000 सुतळी असं सांगून. लोक सुतळी तर घ्यायची सोडाच, परंतु हा किती वेडा आहे, हा 5,000 सुतळी असं म्हणून लोक हसत त्याच्या जवळून निघून जातात. त्या राणीच्या भावाला वाटलं अशी सुतळी विकणार नाही, 5,000 रुपये येणार नाहीत, म्हणून राणीच्या भावानं काय केलं,
की ती सुतळी घेऊन आणि ते दोघं नौकर घेऊन तो बाजारात, आणि बाजारात जाऊन त्या सुतळीला एका झाडाखाली असं उंचावरती झाडाच्या फांदीला बांधलं आणि मोठमोठ्यानं त्या नौकराद्वारे तो सांगू लागला की ही राजाची सुतळी आहे आणि हिची आराशी करायची. बघ्यांची गर्दी वाढली. काही हसू लागले तर काही सुतळीमध्ये काय गुण आहे निरखून बघू लागले. आणि सर्वांनी त्या सुतळीकडे बघितलं आणि मोठमोठ्यानं सांगू लागले याची किंमत 5,000 रुपये आहे. परंतु 5,000 सांगितल्यानंतर कोणीही ती सुतळी घ्यायला पुढं आलं नाही. उलट त्यालाच हसू लागले आणि हसून बाजारात जमलेल्या गर्दी कमी झाली. दिवस संपत आला. बाजार त्या ठिकाणी संपला. सगळे लोक आपापल्या घरी गेले. तो सुतळी इकणारा राजाचा मेवणा, महाराणीचा भाऊ, राजा किती वेडा आहे, या सुतळीचे कुठं 5,000 रुपये असतात का आणि ही कशी विकेन असं म्हणून तनफन करत ती सुतळी घेऊन आपल्या नौकरांसोबत तो राजवाड्याकडे आला. महालात आल्यानंतर त्यानं ती सुतळी तावातावानं राणीच्या आणि राजाच्या समोर फेकली आणि सांगितलं, राजेसाहेब, हिचे कोणी 5 रुपये सुद्धा द्यायला तयार नाही, तर तुम्ही 5,000 आणायला सांगितले, हे असं कसं? आणि तनफन करत तो निघून. राजानं राणीकडे आणि राणीनं राजाकडे एक वेळ बघितलं. सुतळी राजाने हातामध्ये घेतली आणि ठेवून दिली. राणीसाहेब, तुमच्या भावाची परीक्षा बघितली. आता उद्या जो प्रधानमंत्री मंत्रिमंडळानं ठरवला आणि माझ्याही मनामध्ये आहे त्याची आपण परीक्षा. दुसऱ्या दिवशी त्या मंत्र्याला बोलवलं. त्याच्या हातामध्ये सुतळीचे ते 4-5 तुकडे दिले आणि सांगितलं, मला याचे 10,000 रुपये पाहिजे. हे ऐकून मात्र तो प्रधानमंत्री म्हटला, ठीक आहे, मी 10,000 रुपये आणून देतो. आणि ती सुतळी घेऊन 2-3 नौकर घेऊन तो प्रधान होणारा मंत्री दुसऱ्या दिवशी सकाळीच निघाला. जात जात थोडा दूर गेला. दूरचं एक गाव होतं. त्या गावामध्ये अतिक्रमण फार वाढलेलं होतं. रस्त्यावरती लोकांनी घरं पुढे पुढे आणलेले होते. ते अतिक्रमण हटवावं म्हणून त्या गावामध्ये गेला. गावामधल्या एका माणसाला हाताशी धरलं आणि अख्ख्या गावामध्ये धोंडी दिली की सगळ्या गावातल्या प्रमुख व्यक्तींनी जमा व्हायचे, रस्त्यावरलं अतिक्रमण काढायचं. आणि अतिक्रमण काढायचं हे ठरल्यानंतर त्या ठिकाणी सुतळीला सुतळी बांधल्या गेली, तुकड्याला तुकडे जोडल्या गेले आणि 20 फुटाची सुतळी करून त्या रस्त्याच्या या बाजूला आणि त्या बाजूला अशी लावल्या गेली. चुना टाकणं सुरू झालं. कोणाचं वटा, कोणाची भिंत, कोणाचे पुढे आलेले पत्र आता पडणार म्हणून लोक घाबरू लागले आणि घाबरून त्या मंत्र्याकडे पळत जाऊन त्याच्या कानात सांगू लागले, साहेब, 5,000 घ्या, 10,000 घ्या, 2,000 घ्या, परंतु आमचा वटा, आमची भिंत, आमचे पत्र पाडू नका. आणि असं करता करता 1-2 घंट्यामध्येच त्या गावातून 50,000 रुपये त्या मंत्र्याच्या हातामध्ये आले. ठीक आहे, पुढील राजाच्या निर्णयानुसार करू असं म्हणून तो प्रधान, तो मंत्री आपल्या नौकरांनिशी राजवाड्यात वापस आला. राजेसाहेबाला नमस्कार करून त्यानं सुतळी राजेसाहेबांसमोर ठेवली आणि सांगितलं, राजेसाहेब, तुम्ही फक्त 10,000 रुपये सांगितले होते. मी कायद्यानुसार आणि नियमानुसार हे 50,000 रुपये जमा करून आणले. आणि हात जोडले आणि राजा निघून गेल. तो प्रधान निघून गेला. परत राणीनं राजाकडे आणि राजानं राणीकडे एक नजर टाकली आणि सांगितलं, राणीसाहेब, जी या मंत्र्यामध्ये गुणवत्ता आहे, जी या मंत्र्यामध्ये हुशारी आहे, जी या मंत्र्यामध्ये बुद्धिमत्ता आहे, ती तुमच्या भावामध्ये, माझ्या मेवण्यामध्ये नाही. आणि म्हणून मी म्हणतो की बुद्धिमान माणसालाच हे राज्य सांभाळण्याचं प्रधानपद दिलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही या मंत्र्याला प्रधान नेमायचं ठरवलं. मित्रांनो, या गोष्टीचा तात्पर्य एकच आहे की ज्या पदाची आपली लायकी असेल ते पद त्या व्यक्तीला दिलं तर त्या गोष्टीचा, त्या भागाचा, त्या देशाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून विकास करायचा असेल तर योग्य माणसालाच
योग्य पद मिळालं पाहिजे. इथे थांबतो. गोष्ट जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ.